नमस्कार, स्वागत आहे आपले कलाकल्पना यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या चॅनलवर तुम्हाला शिवणकामाविषयी वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील। आज आपण या प्रकारच्या स्क्रंचीज बनवणार आहोत, म्हणजे केसांचे रबर बनवणार आहोत। चला तर बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं। तर यासाठी मी या काही कापडाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत। हे सॅटिनचं कापड घेतलेलं आहे। हे मी इलास्टिक घेतले आहे। हे मॅचिंगचे दोरे, टेप आणि कात्री। आता याची माप बघूयात आपण। याची रुंदी आहे 5 इंच आणि या सॅटिनच्या पट्टीची लांबी आहे 29 इंच। हे इलास्टिक मी 1/2 इंच रुंदीचे घेतलेले आहे आणि याची लांबी 9 इंच आहे। इथं आपल्याला आता या 5 इंच बाजूवर टीप देऊन घ्यायची आहे। यासाठी या कापडाच्या या दोन्ही सुलट बाजूच्या समोरासमोर येतील याप्रमाणे अशा एकमेकावर ठेवून घ्यायच्या आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे। इथे मी टीप देऊन घेत आहे, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करून द्या। ही जी टीप दिली आहे याच्या समोरच्या बाजूवर आपल्याला बरोबर इथं असं मध्यावर थोडंसं मार्किंग करायचं आहे किंवा छोटासा कट द्यायचा आहे। याच्याच वरच्या बाजूला इथं असं एक कट देऊन घ्यायचा आहे। या मार्किंग केलेल्या बाजूवर ही शिवलेली बाजू अशी बरोबर ठेवायची आहे। असं खाली ठेवून घ्यायचं आणि या मार्किंग वर बरोबर ही शिवलेली बाजू येईल याप्रमाणे जुळवून घ्यायची आहे। आता हा भागाचा पलटी करून घ्यायचा आहे। हा मधला पोर्शन असा आतमध्ये घ्यायचा आहे वळवून आणि ही खालची बाजू या टिपेवर बरोबर इथं जुळवायची आहे। हे असं जुळवताना ही टीप अशी थोडीशी मोकळी करून घ्यायची आहे। एकसारखं करून जुळवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इथे एक अशी क्लिप लावून घ्यायची आहे आणि असं खाली ठेवून इथून शिवायला सुरुवात करायची आहे। ही अशी टीप देताना हा मधला भाग असा इकडे ओढायचा आहे, म्हणजे आपल्या दिशेकडे ओढायचा आहे आणि या दोन्ही बाजू एकावर एक व्यवस्थित जुळवून पुन्हा टीप द्यायला सुरुवात करायची आहे। आपल्या चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओज आहेत, त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल, तेव्हा तेही व्हिडिओ तुम्ही पहा। जेव्हा तुम्ही अशी टीप देत शेवटाकडे याल तेव्हा इथं असं 3 बोट अंतर शिल्लक राहील, असं इथंच टीप देणं बंद करायचं आहे, म्हणजे इथंच टीप संपवायची आहे। मी अगदी तुम्हाला बारकाव्यांसकट माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यावर तुम्ही 2दा टीप देऊन पक्क करून घ्यायचं आहे। आता ही जी मोकळी सोडलेली जागा आहे इथून हा भाग आपण उलटवून घेणार आहोत। आता या इलास्टिकला आपण ही सेफ्टी पिन जोडून घेणार आहोत आणि या मोकळ्या सोडलेल्या भागातून हे इलास्टिक यामध्ये टाकून घेणार आहोत। तुम्हाला जर शिवणकामाची आवड असेल आणि घरातूनच तुम्हाला तुमचा छोटासा व्यवसाय करायचा असेल तर आपल्या चॅनलवर अगदी सोपे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही नक्की पहा। असं इलास्टिक यामध्ये टाकून झाल्यानंतर ही सेफ्टी पिन काढून इथे एक छानशी गाठ देऊन घ्यायची आहे। ही गाठ देण्याऐवजी तुम्ही इथं हाताने शिवू शकता किंवा मशीनवर याला थोडीशी टीप देऊन पक्क करू शकता। हा जो मोकळा सोडलेला भाग आहे तर या दोन्ही बाजू अशा एकमेकांवर ठेवून इथे एक टीप देऊन घ्यायची आहे। ही टीप देताना अगदी कडेला द्यायची आहे, म्हणजे अगदी एक रेष भरच इतकं अंतर घ्यायचं आहे। याप्रमाणे ही अशी टीप देऊन घ्यायची आहे। तुम्हाला यापेक्षाही अजून फिनिशिंग पाहिजे असेल तर तुम्ही या टिप्याऐवजी इथं सुईदोऱ्याने शिवून घेऊ शकता आणि आपली स्क्रंची तयार झालेली आहे। यापूर्वी चॅनलवर मी स्क्रंची शिवण्याच्या 2 पद्धती दाखवलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी अगदी बारीक बारीक टिप्स सहित तुम्हाला माहिती दिलेली आहे, तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा।